सर 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरुवात होत आहेत, मात्र अनेक वेळा असं होतं की वाहतूक कोंडी होते आणि यातून परीक्षार्थी जे आहेत त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जायला उशीर होतो आणि त्यामुळे त्यांचा वेळ चुकल्यामुळे परीक्षा म्हणजे पेपर जो आहे तो काही वेळेस चुकला जातो. तर अशा वेळेस आपण काही नवीन उपाययोजना यावर काढलेल्या आहेत. बरोबर. आपल्याकडे आता जवळपास 5 ते 6 मेजर प्रोजेक्ट्स चालू आहेत. त्याच्यामुळे थोडीशी वाहतूक कोंडी जाणवते रस्त्यावर. तरी पण त्यासाठी आपण प्रॉपर बंदोबस्त सकाळच्या आणि दुपारच्या वेळेत नेमणार आहोत. तरी पण त्यालाही पर्याय म्हणून आपण मागच्या वर्षी 34 रायडर्सची नेमणूक केलेली होती 17 डिव्हिजनमध्ये. यावर्षी आपण जवळपास 18 डिव्हिजनमध्ये 54 रायडर्सची नेमणूक करत आहोत, जेणेकरून आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण जर ते वाहतूक कोंडीचा त्यांना फटका बसला तर त्यांना तात्काळ ज्या ठिकाणी त्यांनी त्यांचं लाईव्ह लोकेशन शेअर केलं असेल त्या ठिकाणावरनं त्यांना परीक्षा केंद्र वर पोहोचवण्यास मुदतीत वेळेत त्यांना पोहोचवण्यात येईल. सर यासाठी काही आपण नंबर ठेवलेले आहेत? हो, बरोबर आहे. आपले 3 नंबर आहेत, ते महत्त्वाचे नंबर आहेत. त्याच्यावर त्यांनी त्यांचं लाईव्ह लोकेशन सेंड करायचं आहे. त्या तिन्हीपैकी एक नंबरवर त्यातला आहे 8286 300 300. दुसरा नंबर आहे 8286 400 400 आणि तिसरा व्हॉट्सअप महत्त्वाचा जो नंबर आहे, तिन्ही महत्त्वाचे आहेत. त्यातली त्यात हा जो फक्त इंटरनेट कॉलिंगचा नंबर आहे हा आहे 7039 003866. या नंबरवर त्यांनी कॉल करावे. त्यांना निश्चित त्या ठिकाणी 10 मिनिटात त्यांना मदत पोहोचेल. सर अनेक वेळा असं होतं की विनाकारण वाहतूक कोंडी जी आहे ती केली जाते. तर नागरिकांना काय आव्हान असेल की या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची नुकसान होऊ नये किंवा पोलिसांना ही मदत देण्याची वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी काय? जर आपण वाहतूक कोंडीमध्ये असाल तर कृपा करून थोडं पेशन्स धरा. ठाणे वाहतूक विभागाचे अधिकारी आणि अंमलदार आपल्याला त्या कोंडीतनं मुक्त करण्यासाठी रस्त्यावर उभे असतील. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपण आपली वाहने चालवा आणि कृपा करून कुणीही अनवॉन्टेड रॉंग साईड करू नका, जेणेकरून आपण स्वतः आणि इतरांना दोघांनाही वाहतूक कोंडीचं सामोरे जावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.